नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर, उत्तमनगर, सावतानगर भागात मागील 15 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून 10 ते 12 नागरिकांचे मोबाईल घरात घुसून चोरण्यात आले आहेत। त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली। सिडको भागात अनेक घरे एकमेकाला लागून असूनही चोरीच्या घटना घडत आहेत। विशेष म्हणजे चोर थेट घरात घुसून मोबाईल चोरून नेत आहे। यातील काही ठिकाणी चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे, तरीही हा चोरटा पोलिसांना सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। याबाबत काही नागरिकांनी अंबड पोलिसात तक्रार केली आहे। 25 ते 50 हजाराचे मोबाईल चोरी गेलेल्या मोबाईलांमध्ये 20 हजारांपासून तर 50 हजाराचे मोबाईल चोरी गेले आहेत। यामुळे चोरट्यांची चांदी होत असून भर दिवसा घरात घुसून हे मोबाईल चोरले जात आहे। पवननगर व उत्तमनगर परिसरात सकाळच्या सुमारास सदरील व्यक्ती मुका असल्याचे नाटक करून कोणाच्याही घरात घुसून OTP किंवा काही कारण सांगून घरात घुसतो व घरातील मोबाईल घेऊन पळतो। यामुळे हा इसम कोणालाही आढळल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे।